आज आपण भारतीय राज्यघटनेतील अ, पुढचा भाग बघणार आहोत. त्याचा मागच्या वेळी आपण कायदेमंडळ किंवा विधानमंडळ म्हणजे काय ते बघितलेलं तुम्हाला आठवत असेल. आज आपण बघणार आहोत की कार्यकारी मंडळ कसे असते, ते काय काम करते हे आपण बघणार आहोत. कारण सगळ्यांना ज्यांना राज्यशास्त्र विषय माहीत नाही त्यांना किंवा इतरांनाही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ याच्यामध्ये काय नक्की फरक आहे हे थोडंसं कळायला त्रास होतो. तर आज बघणार आहोत कार्यकारी मंडळ. या कार्यकारी मंडळाच्या बाबतीमध्ये असं दिसतं की कार्यकारी मंडळाचे 3 भाग दिसतात आपल्याला. एक राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे 3 भाग दिसतात. वास्तविक आपण असं बघितलं की राष्ट्रपती हा कायदेमंडळाचाही भाग आहे. कारण कायदेमंडळ म्हणजे संसदेने मान्य केलेल्या कोणत्याही विधेयकावरती राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय, राष्ट्रपतीने मान्य केल्याशिवाय त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही असं पाहिले. त्याच्यामुळे राष्ट्रपती हा कायदेमंडळाचाही भाग आहे. कार्यकारी मंडळाचा भाग कसा काय? तर राष्ट्रपती हा जनतेने अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला जनतेचा प्रतिनिधी असतो. म्हणजेच तो अप्रत्यक्ष का होईना जनतेने निवडून दिलेला असतो. जसे पंतप्रधान हाही जनतेने निवडून दिलेला असतो. मंत्रिमंडळ त्यातले मंत्री हेही जनतेने निवडून दिलेले असतात. तर राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ हे तीनही मिळून कार्यकारी मंडळाचे भाग होतात. राष्ट्रपती विषयीच्या पात्रतेच्या अटी कलम 58 व 59 मध्ये आपल्याला दिसतात. सर्वसाधारण याच्या पात्रतेच्या अटी अशा की वय 35 वर्ष पूर्ण असावं, लोकसभेसाठी पात्र होण्यासाठी लागणाऱ्या इतर अटी पूर्ण केलेल्या असाव्यात, इतर कोणतेही फायद्याचे पद भूषवित नसलेली व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र होते. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असता कामा नये. आता याच्यामध्ये असं दिसतं की वयाची अट 35 वर्ष आहे आणि लोकसभेसाठी पात्र होण्यासाठी लागणाऱ्या इतर अटी पूर्ण कराव्यात. म्हणजे तो दिवाळखोर नसावा, अशा ज्या इतर अटी आहेत ते त्यांनी मान्य असावेत. त्याच्या फायद्याचे पद भूषवता येत नसलेली व्यक्ती, म्हणजे जर तो काही फायद्याचं पद भूषवत असेल तर राष्ट्रपती झाल्यानंतर त्याला ते पद सोडावं लागेल असा त्याचा अर्थ आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असता कामा नये. म्हणजे संसदेची जी 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, त्याचा सदस्य असता कामा नये. मग ही निवडणूक प्रक्रिया कशी होते? राष्ट्रपती कसे निवडले जातात? हे खूप महत्वाचं आहे. कारण भारताचा पहिला नागरिक राष्ट्रपती असतो. याची निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते? आता नुकताच आपल्या नवीन राष्ट्रपती निवडून आलेले आहेत, द्रौपदी मुर्मू. त्यामुळे तुम्हाला ही निवडणूक प्रक्रिया ओळखीची झाली असेल, तरीही मी ती थोडक्यात सांगते. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत इथे राबवली जाते. म्हणजे जनता प्रत्यक्ष राष्ट्रपतीला मतं देत नाही, तर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी राष्ट्रपतींस निवडून देतात. म्हणजे लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून गेलेले सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. म्हणजे लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभेत निवडून गेलेले सदस्य मिळून एक मतदारसंघ तयार होतो, इलेक्टोरल कॉलेज, आणि ते राष्ट्रपतींची निवड करतात. मग यासाठी एक प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन व क्रमदेय 1
म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने होते. आता याचा पुढचा भाग आपण पाहूयात की प्रमाणशीर प्रतिनिधित्व कसं काढायचं, क्रमदेय एक म्हणजे काय, याच्यासाठी काही सूत्र आहेत ती आपण पाहूयात. म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे प्रत्येक मतदान करणाऱ्या मतदाराची मताची किंमत काढावी लागते. व विधानसभेच्या मतदाराची प्रत्येक मताची किंमत काय, तर राज्याची लोकसंख्या भागिले विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या गुणिले 1/1000 म्हणजे त्या विधानसभेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याच्या एका मताचे मूल्य होते. म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की राज्याची लोकसंख्या भागिले निर्वाचित सदस्यांची संख्या, याच्यामुळं एखाद्या लोकसंख्या कमी असेल राज्याची तर सदस्य संख्या पण कमीच असतात ना. म्हणजे कुठल्याही राज्याचं कमी जास्त प्रतिनिधित्व होतंय असं व्हायला नको, म्हणून हे सूत्र वापरलं जातं. सर्व राज्यातील विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांना प्राप्त झालेली एकूण मते भागिले लोकसभा व राज्यसभा यांच्यातील निर्वाचित सदस्यांची संख्या बरोबर संसदेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याच्या एका मताचे मूल्य. म्हणजे संसदेच्या एका मताचे मूल्य कसे काढले जाते हे या सूत्रामध्ये सांगितलेले आहे. मग आता आपल्याला एक कळलं की इथे सगळ्यात आधी प्रत्येक मतदाराच्या मताचं मूल्य काढलं जातं. म्हणजे इथं कुठंतरी त्यांच्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग राष्ट्रपती पदावरती निवडून येण्यासाठी उमेदवाराला विशिष्ट मते म्हणजे कोटा मिळवावा लागतो. त्याचे सूत्र असं आहे, एकूण मतांची संख्या भागिले निवडावयाच्या प्रतिनिधींची संख्या अधिक 1 म्हणजे कोटा. म्हणजेच निवडून येणाऱ्या उमेदवारास निम्म्यापेक्षा 1 मत अधिक म्हणजे स्पष्ट बहुमत मिळवावे लागते. असं का बरं केलेलं आहे? स्पष्ट बहुमत म्हणजे निम्म्यापेक्षा 1 अधिक. म्हणजे राष्ट्रपती ही सर्वोच्च पदावरची व्यक्ती आहे आणि तिने जास्तीत जास्त लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे असा हेतू याच्यामध्ये आहे. पण याच्यामध्ये मगाशी आपण असा एक शब्द बघितला की सिंगल ट्रान्सफरेबल वोट किंवा क्रमदेय एक मतदान पद्धती. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपती पदासाठी जे उमेदवार निवडणुकीला उभे असतात त्या उमेदवारांना मतदारांनी त्यांना प्राधान्य द्यायचं असतं. म्हणजे त्यांना नंबरिंग करायचं, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, जितके प्रतिनिधी उभेत जितके मतदार उभेत उमेदवार उभेत त्या प्रमाणात मतदारांनी त्यांना नंबर. समजा 3 व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी उभे आहेत तर मतदारांनी 1 2 3 असे नंबर द्यायचे. किंवा त्यांना असं वाटलं की मला तिसरा नंबर कुणाला द्यायचाच नाही, म्हणजे ते जास्तीत जास्त 3 नंबर देऊ शकतात, तिसरा द्यायचा नाहीये. काहींना दुसराही द्यायचा नसेल, फक्त पहिलाच द्यायचा असेल. पण 3 उमेदवार आहेत तर जास्तीत जास्त ते 3 नंबर देऊ शकतात. मग हा कोटा कसा काढायचा? सरळ सरळ जर स्पष्ट बहुमत मिळालं तर काही प्रश्न निर्माण होत नाही. पण स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काय करायचं? म्हणजे पहिल्या नंबरची जी मतं आहेत ती समजा निम्म्यापेक्षा अधिक भरली नाही त्या व्यक्तीची, मग दुसऱ्या नंबरवर कुणाला मतं दिली आहेत ती वाटायची. त्याच्यातूनही भरली नाही आवश्यक तो कोटा तर तिसऱ्या नंबरवरची मतं वाटायची. म्हणजे असं करून करून स्पष्ट बहुमत येईपर्यंत ही मतमोजणी चालू राहते. म्हणजेच निवडून येणारी व्यक्ती ही स्पष्ट बहुमत मिळवून विजयी व्हावी लागते, अन्यथा ती राष्ट्रपती घोषित होऊ शकत नाही. ही सर्व काटेकोर काळजी घटनाकारांनी घेतलेली आपल्याला दिसते.
आता देशामध्ये ही जी सर्वोच्च व्यक्ती आहे तिची एक सर्व्हिस कंडिशन किंवा त्याची मुदत काय आहे, तर त्याची मुदत 5 वर्ष आहे. त्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो किंवा महाभियोग करून त्याला काढून टाकता येते. घटनेचा भंग झाल्यास संसदेच्या कोणत्याही सभागृहात हा ठराव मांडता येतो. 2/3 सभासदांनी तो ठराव मान्य केला पाहिजे. दुसऱ्या सभागृहात चौकशीच्या वेळी राष्ट्रपती स्वतः हजर राहू शकतात किंवा प्रतिनिधी पाठवू शकतात. गुन्हा सिद्ध झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून हटवता येते. संसदेने गैरफायदा घेऊ नये म्हणून ही प्रक्रिया अवघड झालेली आहे. आता असा प्रश्न उभा राहतो की राष्ट्रपती साधारणपणे 5 वर्षासाठी असतात. मग त्याच्यामध्ये असं आहे की शारीरिक कंडिशन ही पण महत्वाची आहे. शारीरिक परिस्थिती चांगली आहे का, किंवा राज्यघटनेचा भंग केलाय का, नियमबाह्य कर्तव्य केलीत का, काही नियमबाह्य वर्तणूक आहे का, हे सगळं बघून महाभियोगाचा ठराव मांडता येतो. मग आतापर्यंत कुठल्याही राष्ट्रपतींवर महाभियोग झालेला नाही हे आपण लक्षात ठेवूयात. भारत हे लोकशाही राष्ट्र जरी असलं तरी महाभियोग आतापर्यंत केला गेला नाही. ओके, पुढे मग या राष्ट्रपतीला कोणते कोणते अधिकार असतात? ही सर्वोच्च पदावरील व्यक्ती आहे. कुठले अधिकार आहेत तिला? तर राष्ट्रपतीला अनेक प्रकारचे अधिकार आहेत. एक म्हणजे 53व्या कलमानुसार हे अधिकार आहेत. हे अधिकार तो स्वतः किंवा दुसऱ्यांमार्फत वापरतो. 77व्या कलमानुसार केंद्रीय शासनाचे सर्व अधिकार राष्ट्रपतींच्या नावाने वापरले जातात. म्हणजे जो काही कारभार आहे तो सगळा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत दुसऱ्याच व्यक्ती भाग घेतात, पण राष्ट्रपतींच्या नावाने कारभार चालतो, हे लक्षात ठेवा. मग प्रशासकीय अधिकार कुठले आहेत? पंतप्रधानाची व त्याच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची नेमणूक करणे, म्हणजे आधी पंतप्रधानाची नेमणूक करणे, त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करणे. म्हणजे साधारणपणे नेमणुका, महत्वाच्या नेमणुका हे सर्व राष्ट्रपतींकडे असतात. लोकसभेतील बहुमत असणाऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान पदी बोलवणे हा राष्ट्रपतीचा अधिकार आहे. या व्यतिरिक्त सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, केंद्रीय लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग अशा आयोगांचे सदस्य राष्ट्रपती नेमतात. संसदेचे अधिवेशन बोलवणे हा पण अधिकार राष्ट्रपतीला आहे. कारण संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीलाच आहे, तो पंतप्रधानाला नाही किंवा दुसऱ्या कुणालाही नाहीये. ही महत्वाची गोष्ट आहे आणि राष्ट्रपतीने बोलवल्याशिवाय अधिवेशन भरू शकत नाही. संसदेचं विशेष अधिवेशन सुद्धा संसदेच्या विनंतीनुसार राष्ट्रपती भरवू शकतात. म्हणजे संसदेचं अधिवेशन भरवणे, तहकूब करणे, रद्द करणे किंवा त्याचं थोडं पुढं ढकलणे, हे सर्व अधिकार राष्ट्रपतीला असतात. मग लष्करी अधिकार काय असतात? राष्ट्रपती संरक्षक दलाचा प्रमुख असतो. तिन्ही सेना दलांचे प्रमुख राष्ट्रपती असतात. आता हे महत्वाचं आहे, संरक्षण दलाचा प्रमुख असतो, तिन्ही सेना दलांचे प्रमुख राष्ट्रपती असतात. हे अगदीच महत्वाचं आहे. त्याचा अर्थ नंतर बघू. तो युद्ध घोषित करतो, शांतता करार करतो, परंतु याला संसदेची मान्यता घ्यायला लागते. आता तो संरक्षण दलाचा प्रमुख आहे, तिन्ही सेना दलांचे प्रमुख राष्ट्रपती नेमतात. आता याचा एक गर्भित अर्थ असा आहे की देशाची एक संरक्षण विषयक सत्ता राष्ट्रपतीकडे असते
आणि म्हणून राष्ट्रपतीच्या विरोधात फार बगावत करून उपयोग होत नाही किंवा त्याच्या फार विरोधात वर्तन करता येत नाही. म्हणजे राष्ट्रपती जरी सैन्याचा प्रमुख असतो तरी सुद्धा राष्ट्रपतींना युद्ध घोषित करावे असा सल्ला पंतप्रधान देतो. प्रत्यक्ष युद्ध घोषित करण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतीला आहे. म्हणजे जर राष्ट्रपतीला असं वाटलं की युद्धजन्य परिस्थिती नाहीये तर तो राष्ट्रपती युद्ध घोषित करत नाही. या व्यतिरिक्त शांतता करार करतो. म्हणजे अनेक आपल्याकडे शांतता करार झाले, पीस ट्रेटी ते राष्ट्रपतींनी केलेले आहेत आणि याला संसदेची मान्यता मात्र घ्यावी लागते. यानंतर राजनैतिक अधिकार, परदेशात राजदूत नेमणे, राजमुत्सद्यांचे स्वागत, परराष्ट्राबरोबरचे करार, असे सर्व अधिकार, डिप्लोमॅटिक अधिकार किंवा राजनैतिक अधिकार राष्ट्रपती वापरत असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि राष्ट्रपतींना राजनैतिक अधिकार असल्यामुळे सर्व देशांमध्ये राजदूत नेमतो, त्याचबरोबर वकील नेमणे, वकिलाती असतात आपल्या दुसऱ्या देशांमध्ये, वकील नेमणे, दुसऱ्या देशातील वकिलांचे स्वागत करणे, असे अनेक, किंवा दुसऱ्या देशाचे राष्ट्रप्रमुख आले तर त्यांचं स्वागत करता येतं, असे अनेक अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत असं दिसतं. या व्यतिरिक्त राष्ट्रपतीकडे कायदेविषयक अधिकार दिसतात. म्हणजे कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राष्ट्रपतीची मान्यता लागते. संसदेचे अधिवेशन चालू नसेल तर राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात. त्याला कायद्याचा दर्जा असतो. राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्यात तफावत असेल तर ती दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. राज्यपालाने राखून ठेवलेली विधेयके मान्य किंवा अमान्य करणे हा पण अधिकार राष्ट्रपतीला असतो असं दिसतं. म्हणजे कायदेविषयक अधिकारामध्ये राष्ट्रपतींचं महत्व आहे. कारण तो संसदेचं अधिवेशन चालू नसेल तर काय करतो, एखादा कायदा करणं अर्जंट गरजेचं आहे म्हणल्यावर तो वटहुकुमाच्या स्वरूपात तो कायदा करतो. म्हणजे त्यांनी केलेल्या वटहुकुमांना कायद्याचं स्वरूप असतं, फक्त त्याला नंतर मान्यता घ्यावी लागते एवढाच त्याचा अर्थ. या व्यतिरिक्त राज्यपाल काही बिलं राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी ठेवतो, राखून ठेवतो आणि त्यावेळेला ते विधेयक मान्य अमान्य करणे हे सगळे राष्ट्रपतीचे अधिकार आहेत. पुढचा अधिकार जो आहे तो न्यायविषयक अधिकार. याच्यात काय काय येईल, न्यायाधीशांच्या नेमणुका करणं, म्हणजे सुप्रीम कोर्टचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, या सगळ्यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. शिक्षा, गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे, शिक्षेचे स्वरूप बदलणे, तहकूब करणे, शिक्षा माफ करणे यांचा समावेश होतो. काही घटनात्मक कायदेविषयक राजनैतिक बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपती मागू शकतो. म्हणजे काही घटनात्मक कायदेविषयक राजनैतिक बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतो, पण हा सल्ला मानायचा की नाही हे बंधन राष्ट्रपतींवरती नाही. कारण राष्ट्रपती शेवटी सल्ला मानलाच पाहिजे असं नाही, तर सल्ला नाकारू शकतात, पण आपल्या बरोबर दिशेने चाललंय का याच्यासाठी मात्र सल्ला मागू शकतात. पुढचा जो हे आहे अधिकार तो म्हणजे आणीबाणी विषय अधिकार. याच्यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी येतात. एक तर राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक पेच प्रसंगामुळे राज्यात उद्भवलेली आणीबाणी, म्हणजे राष्ट्रपती राजवट म्हणून
ओळखली जाते बघा ती. आणि आर्थिक आणीबाणी, अशा 3 आणीबाण्या विभागल्या जातात. आता याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी 352व्या कलमानुसार जाहीर केली जाते. म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रीय संकट असतं, देशाचं हित धोक्यात असते, देशाच्या सीमा धोक्यात असतात, अशा वेळेला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते. म्हणजे काय की राष्ट्रहित सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी. या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये होतं काय की केंद्राची सत्ता प्रबळ होते आणि केंद्र सरकार महत्वाचे ठरते आणि घटनात्मक सरकारला फारशी किंमत राहत नाही. राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत आपल्याकडे 3 वेळा झालेली. ती केव्हा केव्हा आठवतंय? एकतर 1962ला चीनच्या युद्धाच्या वेळेला, दुसरं 1971 आणि 1971ची चालू असतानाच परत पुढची डिक्लेअर झाली. आणि म्हणजे अशा प्रकारे 3 आणीबाण्या राष्ट्रीय आतापर्यंत डिक्लेअर झाल्यात. घटनात्मक पेच प्रसंगामुळे राज्यात उद्भवलेली आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट ही अनेक वेळा आपल्याकडं जाहीर झालेली आहे. त्याच्यासाठी 356वा कलम हे फार महत्वाचं ठरतं. याचं कारण 356व्या कलमामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की ज्या राज्याची परिस्थिती म्हणजे घटनात्मक परिस्थिती चांगली नाही, घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालेत आणि असा अहवाल जर राज्यपालांकडून आला तर राष्ट्रपती त्याच्या आधारे निर्णय घेऊन केंद्र सरकारला ती माहिती कळवून शासनाचं सँक्शन घेऊन म्हणजे केंद्र सरकारचं सँक्शन घेऊन ती आणीबाणी जाहीर करू शकतात. या 356व्या कलमानुसार राज्यांमध्ये अनेक वेळा आणीबाणी जाहीर केली गेली. तुम्ही एक हिस्ट्री वगैरे काढली तर आपल्याकडे राष्ट्रीय आणीबाणी किती झाल्या? 3. राज्यातली आणीबाणी किती झाल्यात? खूप झाल्यात. खूप म्हणजे खूप. मग एक लक्षात घ्या की राज्यातली आणीबाणी ही याच्यातली खोच अशी आहे की राज्यातली आणीबाणी ही केवळ राजकीय स्टंट असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की केंद्र शासन आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार असतात आणि मग घटक राज्यातील सरकार जर केंद्र सरकारच्या आज्ञेनुसार चालत नसेल किंवा स्वतःचा स्वतःच उभा मांडायला बघत असेल तर राष्ट्रपती काहीतरी घुसपट करून ती आणीबाणी जाहीर करतो आणि राज्यामध्ये घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालाय अशा स्वरूपाचं पत्र आधी राज्यपालांनी लिहिल्यावरती राष्ट्रपती त्यानुसार वागतात. म्हणजे थोडक्यात राज्यपाल हे सुद्धा केंद्र शासनानेच नेमलेले असतात. म्हणजे इथे एक राजकारण लक्षात घ्या की घटक राज्याचे राज्यपाल राष्ट्रपती नेमतो आणि राज्य सरकार मात्र निवडून आलेलं असतं. म्हणजे राज्यपाल आणि सरकार हे वेगवेगळ्या पक्षांचे असू शकतात. राज्यपाल हा केंद्र शासनाचा बाहुला आहे आणि कितीही तुमचे मतभेद असले तरी घटक राज्य सरकारमध्ये जर शासन निवडून आलं असलं तरी राज्यपालांच्या एका रिपोर्टवरती राज्यातील आणीबाणी जाहीर होऊ शकते. आणि राज्यपालांचा असा दुरुपयोग कितीतरी वेळा राष्ट्रपतींनी केलेला आहे आणि राज्यपालांनी असं म्हणतात की घटक राज्यातली परिस्थिती चांगली नाही हे सांगून राष्ट्रपती राजवट निर्माण करू शकतात. आता ही राज्यातली जी आणीबाणी आहे हे सरळ सरळ एक त्या घटक राज्याविरुद्ध
केंद्र सरकारने वापरलेलं हत्यार म्हणून कितीतरी वेळा याचा वापर केलेला आहे. म्हणजे आता याची उदाहरणं तुम्हाला खूप दिसतील, की आता जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्षानुवर्ष राष्ट्रपती राजवट होती. आत्ताशी कुठंतरी त्यांच्या इलेक्शन वगैरे झाल्या, काहीतरी प्रयत्न झाले. तसंच तुम्ही एक बघा, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा सगळी अपोजिट पार्टीची जी राज्य होती, जी सत्ता होती, ती सगळी त्या सगळ्या राज्यांमधली सरकारे बरखास्त करून केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवटी लागू केलेल्या आहेत. मग केंद्र काँग्रेसचीच अनुकरण नंतर जनता पक्षाने केलं. जनता पक्ष ज्या वेळेला सत्तेवर आला, त्यांनी सुद्धा काय केलं, जिथे जिथे काँग्रेसची सरकार होती ती सगळी बरखास्त केली आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. म्हणजे इथं एक आपण असं निरीक्षण करून मुद्दे मांडू शकतो की सर्वसाधारणपणे ज्या वेळेला विरोधी पक्षाचं राजवट असेल त्यावेळेला तिथे खुसपट काढल्यासारखं काहीतरी कारण सांगून घटनात्मक याचा भंग झाला असं सांगून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सर्रास पद्धत आहे असं दिसतं. आता हे झालं निरीक्षणाचा भाग, की राष्ट्रपती राजवट याला आपण राज्यातली आणीबाणी म्हणतो, हिचा राजकीय दृष्ट्या अनेक वेळेला उपयोग केलेला आपल्याला दिसतो. याच्या व्यतिरिक्त जे आहे ती म्हणजे आर्थिक आणीबाणी. आता एक आर्थिक आणीबाणी म्हणजे काय बाबा, की आर्थिक आणीबाणी म्हणजे ज्या वेळेला रुपयाचं किंमत कमी होते, राष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या रुपयाचं अवहेलन होतं किंवा मार्केटमध्ये आपल्या वस्तूंची किंमत कमी व्हायला लागते. म्हणजे थोडक्यात आर्थिक आणीबाणी. अशा वेळेला आर्थिक आणीबाणी करता येते, एक लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, की आर्थिक आणीबाणी करत असताना सुद्धा काही पथ्य पाळावी लागतात, की खूप असं टोकाची आणीबाणी नाही जाहीर करतायत. लोकांना एक काही मिनिमम गोष्टी मिळतील याची काळजी घेऊन आर्थिक आणीबाणी जाहीर करावी लागते. या आर्थिक आणीबाणीमध्ये काय करू शकतात, की सरकारी नोकरी जे आहेत त्यांचे पगार बंद करू शकतात किंवा दुसरी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्या काळात त्यासाठी काही डोनेशन्स घेऊ शकतात सरकारी नोकरीतून, असं दिसतं आपल्याला. आर्थिक आणीबाणीच्या बाबतीमध्ये की मग अशा वेळेला सरकारी नोकरांचे पगार कमी करणे असे काही उपाय आखून ती आणीबाणीची परिस्थिती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. याला अपवाद असा आहे की न्यायाधीशांचे पगार कमी करता येत नाहीत, कारण ते संचित निधीतून दिलेले असतात. मग आता एक बघा, आर्थिक आणीबाणी जी आहे ती 360 कलमानुसार जाहीर होते. मग 360 कलमाचा वापर आतापर्यंत किती वेळा केला गेला, तर उत्तर नाही असं येतं. म्हणजे आर्थिक आणीबाणी आतापर्यंत कधीही जाहीर केलेली नाही असं दिसतं. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की राष्ट्रपती जे 3 आणीबाण्या जाहीर करू शकतो, राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक पेच प्रसंगामुळे उद्भवलेली आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट, आणि आर्थिक आणीबाणी, अशा 3 आणीबाणी जाहीर करू शकतो. त्यातल्या आतापर्यंत राष्ट्रपती राजवटीचा अनेकदा सर्रास वापर केलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढचा भाग आपण आता बघूयात. आपण असंही बघितलं, केंद्रीय कार्यकारी मंडळाचा एक भाग पंतप्रधान आहे. कसं काय? कारण राज्याची खरी सत्ता पंतप्रधानाकडे असते. लोकसभेत बहुमत असणाऱ्या नेत्याची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानपदी करतो. पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्री नेमले जातात. राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा लागतो.
लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान काम करू शकतात. म्हणजे पंतप्रधानाला प्रत्यक्ष घटनेने असे कुठलेही पॉवर्स दिलेले नाहीत, कुठलेही सत्ता अधिकार दिलेले नाहीत. पण राष्ट्रपतींच्या नावाने जे जे अधिकार आहेत ते प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान वापरत असतो. आणि पंतप्रधान हा लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच काम करू शकतो. म्हणजे आता हे काय आहे, जर लोकसभेने अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. आणि पंतप्रधानाचा राजीनामा हा सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. म्हणजे आपोआपच सगळे मंत्र्यांचे राजीनामा तो होतो. म्हणूनच पंतप्रधानाला सतत राष्ट्रपतींशी जमवून घ्यावे लागते. त्यांच्यामध्ये जर डिस्प्यूट झाला, काही वाद झाले तर पंतप्रधानाची अवस्था बिकट होऊ शकते. लोकसभेचा या मंत्रिमंडळाचे 3 प्रकार आपल्याला दिसतात. मंत्रिमंडळ म्हणतो पण तिसरा भाग मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळाचा. तीन कसे काय मंत्री 3 प्रकारचे? तर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. कॅबिनेट दर्जाचे मंत्री महत्वाचे असतात. ते प्रशासनाचे धोरणात्मक निर्णय घेतात, त्यांची अंमलबजावणी करतात आणि यांच्या नियमित बैठका होतात. यांच्या मदतीला कॅबिनेट सेक्रेटरी असतात. दुसरा प्रकार आहे तो राज्यमंत्री. हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या मदतीला असतात. त्यांना एखाद्या खाते जबाबदारी दिलेली नसते. ते एखाद्या खात्याची जबाबदारी दिलेली असते पण ते कॅबिनेटच्या बैठकांना हजर असतात. राज्यमंत्र्याची भूमिका ही थोडीशी दुय्यम आहे आणि ते कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला मदत करण्यासाठी म्हणून नेमलेले असतात. कॅबिनेट मंत्र्यांच्या नियमित बैठका होतात. त्यांच्या मदतीला कॅबिनेट सेक्रेटरी असतात. असे अनेक लोक दिमतीला असतात. उपमंत्री हा जो प्रकार आहे त्यांना महत्वाची जबाबदारी नसते. ते संसदेमध्ये उपस्थित प्रश्नांना उत्तर देतात, जनतेला धोरणे व कार्यक्रम सांगतात. म्हणजे असे आपल्याला दिसतं की 3 प्रकारचे मंत्री आपल्याला दिसतात. मग आता तुम्ही एक बघा, या सर्व मंत्र्यांना खाते वाटप करावी लागते, म्हणजे त्यांना खाती द्यावी लागतात. ही खाती देण्याचं काम पंतप्रधान करतो. ओके. म्हणजे सर्व मंत्र्यांना खाते देणे, त्यांच्या कारभारावरती लक्ष ठेवणे, आवश्यकता असेल तर खाते बदल करणे, खातं काढून घेणे, अशी सगळी कामं पंतप्रधानाला करावी लागतात. पण या मंत्रिमंडळाच्या कामाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती कुठली? एकतर अगदी महत्वाचं वैशिष्ट्य सांगते की मंत्रिमंडळाचे कामकाज सामूहिक जबाबदारीच्या तत्वानुसार चालते. म्हणजे शासनाच्या सर्व कृतींना हे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या जबाबदार असते. निर्णय झाल्यावर तो सर्वांना बंधनकारक असतो. त्यापूर्वी मतभेद असू शकतात, निर्णय घेताना मतभेद असू शकतात, पण ते मतभेद एकदा दूर झाले, एकदा निर्णय घेतला की तो सगळ्यांचा समजून त्याला पाठिंबा द्यावा लागतो. आणि एखाद्या मंत्र्याला धोरण मान्यच नसेल होत तर तो राजीनामा देऊ शकतो. म्हणजेच मतभेद जरी झाले तरी ते फक्त निर्णय घेण्यापूर्वी, त्याच्यानंतर मात्र तो निर्णय सर्वांना बंधनकारक असतो. तो निर्णय सर्वांसाठीच असतो असं लक्षात ठेवा. आणि एकदा निर्णय झाल्यानंतर तो सगळ्यांनी मान्य करणं हे तितकंच महत्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवा. कारण कसं आहे की तो सामूहिक आहे. सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय, त्या निर्णयाला सगळेच जबाबदार असतात. मग आता तुम्ही याच्यामध्ये एक आपण बघूयात असं की
मंत्रिमंडळाचा निर्णय एकजिन्सी असतो आणि चर्चा जी होते निर्णय घेण्यापूर्वी त्याविषयी गुप्तता राखली जाते. म्हणजे सर्व मंत्री पंतप्रधानाचे नेतृत्व मान्य करून त्याला पाठिंबा देतात. म्हणजे इथं बऱ्याचशा गोष्टी असं दिसतं आपल्याला की मंत्रिमंडळाचा सर्व जो कारभार आहे तो पंतप्रधानांच्या नेतृत्व गुणावरती अवलंबून असतो. आता याच्यामध्ये गंमत एक अजून सांगते अशी, याच्यात अशी एक गंमत सांगते की आता समजा पंतप्रधानाचं काही कारणाने, काही राजकीय कारण असतील किंवा अजून काय असतील तर, आणि त्यांनी ते पद सोडलं तर पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. म्हणजे आपोआपच सगळं मंत्रिमंडळ गडगडतं. आलं लक्षात? म्हणजे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ ही कार्यकारी मंडळातली महत्वाची अंगे आहेत. लक्षात आलं इथपर्यंत? आणि मग सर्व मंत्री पंतप्रधानाचे नेतृत्व मान्य करून त्याला पाठिंबा देतात. आता याच्या पुढे आपल्याला असं बघायचंय की मग पंतप्रधानाची भूमिका काय आहे कार्यकारी मंडळामध्ये. तर पंतप्रधानाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. कारण पंतप्रधान पदावरती एखाद्या व्यक्तीला जाण्यासाठी त्याच्याकडे अनेक नेतृत्व गुण, भाषण कौशल्य, संघटन कौशल्य, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती, त्याचं सामाजिक राजकीय कार्य, अशा अनेक गोष्टी त्याच्याकडे असाव्या लागतात. आणि हे सर्व बघूनच राष्ट्रपती त्याला बोलवतात. म्हणजे पंतप्रधान हा जणू काही सूर्यमालेतील त्या ग्रह सूर्य असतो आणि इतर ग्रह कसे सूर्याभोवती फिरतात तसे सर्व मंत्री हे पंतप्रधानाच्या नेक्स्ट त्याच्या भोवती असतात आणि तो अतिशय महत्वाची व्यक्ती असते. पंतप्रधानाचं वक्तृत्व शैली महत्वाची आहे, त्याचं संसद पटुत्व महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीमधला, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अशा अर्थाने पंतप्रधान ही एक राजकारणामध्ये महत्वाची व्यक्ती होते. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या, घटनात्मक दृष्ट्या जरी पंतप्रधानाला फारसे कुठलेही अधिकार दिलेले नाहीत तरीही राष्ट्रपतींचे सर्व अधिकार पंतप्रधान वापरत असतो. आणि म्हणून व्यवहारात असं दिसतं की पंतप्रधान सगळे निर्णय घेतो, पंतप्रधान धोरण ठरवतो आणि राष्ट्रपती त्याला तत्वतः मान्यता देतात. अशा अर्थाने पंतप्रधान ही महत्वाची व्यक्ती आहे. आता पंतप्रधानाचं काम काय? राष्ट्रपतींना सल्ला देणे. तो शासनाचा एक प्रकारे खरा प्रमुख असतो. मग पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का? पूर्वी तो बंधनकारक नव्हता पूर्वी, पण आता 44व्या घटना दुरुस्तीनुसार तो बंधनकारक झालेला आहे. म्हणून राष्ट्रपतीच्या नावाने पंतप्रधान कारभार बघत असतो. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच देशाच्या राजकारणामध्ये पूर्णपणे पंतप्रधान ही व्यक्ती अतिशय महत्वाची ठरते. आणि पंतप्रधानपदी व्यक्ती नेमताना अतिशय काळजीपूर्वक नेमावी लागते आणि ते राष्ट्रपतींचं ते काम आहे. बरं, आता याच्याशी संबंधित अजून एक प्रश्न असा आहे की पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ समजा गडगडलं तर अल्टरनेट पर्यायी व्यवस्था काय, हा एक प्रश्न येतो याच्यामध्ये. मग काय ताबडतोब इलेक्शन घेतात का? नाही. तर संसदेमध्ये आपल्याकडं छाया मंत्रिमंडळ असं एक असतं.
छाया मंत्रिमंडळामध्ये त्याला इंग्लिशमध्ये शॅडो कॅबिनेट म्हणतात. म्हणजे काय बाबा, की पंतप्रधान ज्या पक्षाचा असतो त्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्ष, विरोधी पक्ष हे कायम पदग्रहणाच्या तयारीत असतात, कायम सत्ता मिळवण्याच्या तयारीत असतात. आणि म्हणून जर काही असं झालं आणि दुसरी व्यक्ती तेवढीच सक्षमपणे पंतप्रधान पदावर बसायला ताकदीची हजर आहे, तिच्याकडं ताफा आहे, तिचं पाठिंबा देणारी लोक आहेत, समर्थक आहेत, असं जर दिसलं तर त्या छाया मंत्रिमंडळातल्या व्यक्तीला पंतप्रधानपदी राष्ट्रपती नेमू शकतात. ओके. म्हणजे आता इथे तुम्ही गंमत अशी लक्षात घ्या की काही झालं तरी आपली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, असा घटनाकारांचा हेतू आहे याच्यामध्ये. हे सगळं लोकशाही वाचवण्यासाठी आहे. नाहीतर मग काय होईल, उठसूट इलेक्शन डिक्लेअर करावे लागतील ना. तसं नाही, शक्यतो असं करत नाहीत. स्थिर शासन देण्याचा प्रयत्न केला जातो. आता याच्या मागचा मी तुम्हाला थोडासा इतिहास थोडक्यामध्ये असं सांगते की जोपर्यंत काँग्रेस सरकार, काँग्रेस पक्ष व्यवस्थित चालत होता किंवा काय, तोपर्यंत सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान ही काँग्रेसची असायची आणि योगायोगाने राष्ट्रपती पण काँग्रेसचे असायचे. त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यामध्ये संघर्ष येण्याचे प्रसंग फारसे काही आलेच नाहीत. दुसरी गोष्ट, काँग्रेसची एक हुकुमी राजवट होती, त्यामुळे ते मंत्रिमंडळात फाटाफूट किंवा असे प्रसंग फार कमी झाले. त्यानंतर जनता पक्ष जो सत्तेवर आला, त्याला सत्तेवर येण्याची तशी फारशी सवय नव्हती. त्याच्यामुळे लवकरच त्या पक्षामध्ये फाटाफूट झाली, कारण सत्तेवर येताना 2-4 पक्ष एकत्र येऊन ते सत्तेवर आले होते. त्याचा परिणाम असा झाला की सत्ता संघर्ष तीव्रपणे सुरू झाला त्यांच्यामध्ये. आणि म्हणून मग तो पक्ष, त्याचं सरकार फारसं टिकलं नाही आणि 80 साली त्याची वाताहत लागून परत इंदिरा काँग्रेस सत्तेवर आला. इंदिरा काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर एक लक्षात घ्या की काही दिवस बरे गेले, काही दिवस. पण ज्या वेळेला राजीव गांधींची हत्या झाली, त्यानंतर परत त्या पक्षाची वाताहत लागली. मधला जो काळ आहे त्यात आपण जर नीट निरीक्षण केलं तर आघाड्यांची सरकारं दिसतात. म्हणजे स्पष्ट बहुमत कोणालाच नाहीये असं चित्र आहे. मग 2-4 पक्षांनी संगनमत करून एकत्र येऊन समझोता करून ती सत्ता मिळवलेली आहे. म्हणजे त्याच्यानंतरचा बराच काळ आघाड्यांची सरकार, कोॲलिशनल गव्हर्नमेंट, आणि त्याच्यामुळे अस्थिर शासनाला आपण तोंड देत होतो. अस्थिरतेला काही वर्ष आपण तोंड दिलेलं आहे. यानंतर आता पंतप्रधानांवरूनच आपला इश्यू खूप हे झालेला आहे की पंतप्रधानपदी परदेशाची नागरिक असलेली व्यक्ती असावी का, याच्यावरून काँग्रेस पक्षात फूट पडली. आणि मग त्याच्यानंतर शरद पवारांनी स्वतःचाच एक पक्ष स्थापन केला. ते तुम्हाला माहित असेल, राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांचे 2 सहकारी होते त्याच्याबरोबर. आणि याच्यामुळं काय झालं की पक्षाचे तुकडे होणे, चकलं होणं, असं सगळं झालं. हे केवळ नेतृत्वासाठी हे संघर्ष होते असं मला सांगावं लागेल. मग त्यानंतर आपल्याला असं दिसतं की जवळजवळ एक 10 वर्ष, म्हणजे 4 ते 14 काँग्रेस पक्ष सत्तेवरती होता. त्याच्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पण सत्तेवरती आलेले होते. म्हणजे याच्यामध्ये सगळं सतत बदल होत आहेत. पण हा जो 10 वर्षाचा पिरियड काँग्रेसला मिळाला होता, यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की
त्या काळात सुद्धा असं त्यांना स्वतःचं कामकाजाची पद्धत किंवा हे फार परिणामकारक न केल्यामुळे 14 साली भारतीय जनता पक्ष, मोदी हे सत्तेवर आले. म्हणजे लक्षात घ्या की पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे भारतीय राजकारणामध्ये फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मंत्रिमंडळ, पंतप्रधान याचा अभ्यास करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करायला लागतो. 14 साली मोदी पंतप्रधान आले. 19ला आधीपेक्षाही जास्त मतं मिळवून ते सत्तेवर आले. आणि पंतप्रधानाचं कामकाज कसं आहे याच्यावरही त्यांची सत्ता टिकेल किती काय अवलंबून आहे. आणि असा एक निरीक्षणाचा भाग आहे की करोनाचा काळ किंवा इतर गोष्टी मोदी शासन यशस्वीरित्या आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, विविध योजना आखतायत. त्याच्यामुळं इथे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे स्थिर सरकार देत आहे. आज तुम्ही राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर जनतेला स्थिर सरकार जो देऊ शकेल ती व्यक्ती हवी असते. अस्थिरतेला जनतेला तोंड द्यायला नको असतं. आणि म्हणून अशा सगळ्या अर्थांनी पंतप्रधान ही व्यक्ती राजकारणामध्ये अतिशय महत्वाची आहे. आता मी थोडं आउट ऑफ काही जास्त बोलू शकत नाही. श्रीलंकेतल्या घडामोडी बघा, हो की नाही, इतर घडामोडी बघा. म्हणजेच लोकांना स्थिर शासन हवं असतं. म्हणजे संपूर्ण राजकारणामध्ये भारतामध्ये पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ हे अतिशय महत्वाच्या गोष्टी, महत्वाच्या व्यक्ती आहेत. तर हे झालं पंतप्रधानांविषयी. मग आता आपण असं बघूयात, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे संबंध कसे असतात. तर आता हा प्रश्न फार अवघड आहे, कारण हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतात. काही प्रसंगी राष्ट्रपतींनी ते रबरी शिक्का नाही असं दाखवून दिलेलं आहे. हे कसं काय? कारण सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षाचेच पंतप्रधान असायचे, काँग्रेस पक्षाचेच राष्ट्रपती असायचे. त्याच्यामुळं साधारणपणे पंतप्रधान जे योग्य म्हणतील त्याला राष्ट्रपती कधी कुठं अडवत नाही, हो की नाही. आणि मग काही नंतर मग असे कॉन्फ्लिक्ट कुठे येऊ लागले की जिथं दोघांचे पक्ष वेगळे आहेत किंवा दोन व्यक्तिमत्व कणखर आहेत तिथं असे संघर्षाचे प्रसंग येऊ लागले. सुरुवातीच्या काळात तरी राष्ट्रपती रबरी शिक्का म्हणूनच काम करत होते, फक्त सह्या करणे. म्हणजे इंदिरा गांधींनी त्यांच्या काळात आणि नेहरू यांच्या काळामध्ये राष्ट्रपतींची भूमिका रबरी शिक्का अशी होती. ते स्वतंत्र निर्णय फारसे घेत नव्हते, पण नंतर कुठंतरी राष्ट्रपती कणखरपणे भूमिका घ्यायला लागले. आणि काही प्रसंगामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती असे संघर्ष झालेले आपल्याला दिसतात. आणि ते संघर्ष कधी कधी विकोपाला गेलेलेही दिसतात. याचं एक मोठं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे राष्ट्रपती जयसिंग आणि राजीव गांधी, तेव्हा ते पंतप्रधान होते, यांच्यामध्ये टपाल विधेयकावरून खूप मोठी रिफ्ट, संघर्ष निर्माण झाला होता. तर ते टपाल विधेयक काय आहे ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते का ना. टपाल विधेयक म्हणजे पोस्टल बिल. तर त्याच्यामध्ये राजीव गांधींनी असं एक विधेयक मांडलं होतं की पत्र, जी काही पत्र पूर्वी, आता मोबाईल हे असं काही नव्हतंच ना, जी काही पत्र असतील तर ती वाचण्याचा अधिकार आहे संसदेला किंवा जनतेच्या हिताच्या दृष्टीने. तर जयसिंगनी याला, राष्ट्रपती जयसिंगनी विरोध केला की अशा प्रकारे पत्र वाचण्याच्या अधिकारामुळे आपण विरोधी पक्षांची काही सिक्रेट्स वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जाईल. यामुळं काय झालं की जयसिंग विधेयकावर सही करायला तयार नाहीत आणि राजीव गांधींनी तर विधेयक पास केलेलं.
मग हा संघर्ष इतका पराकोटीला पोचला की याच्यामध्ये एक असं होतं की जर राजीव गांधींचं विधेयक पास केलं नाही राष्ट्रपतींनी, त्यांनी फेरविचाराला पाठवलं, ते परत हे झालं, तरी सुद्धा काय झालं की जर पास केलं नाही तर याचा अर्थ असा आहे की पंतप्रधान विश्वासाला पात्र होत नाहीत आणि म्हणून मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ते जाऊ शकतं सत्तेतून. उलटा एक अजून एक अर्थ असा होतो की जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने मान्य केलेल्या विधेयकाला जर राष्ट्रपती सही देत नसतील तर ते नकळत जनतेच्या विरोधात जातात व राष्ट्रपतींवरती महाभियोग का करू नये. त्यामुळे राष्ट्रपतींवरती महाभियोग करण्याचा पेच प्रसंग त्या काळात उद्भवलेला होता. तर एक असं लक्षात घ्या की काही प्रसंगी राष्ट्रपतींनी कणखर भूमिका घेतल्यात, कठोर भूमिका घेतल्यात आणि म्हणून राष्ट्रपती हे पद नावाला नाहीये तर ते काही कर्तृत्वाचं पद आहे असंही काही राष्ट्रपतींनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून पंतप्रधान राष्ट्रपती संबंध हे थोडेसे नाजूक आहेत आणि महत्वाचे आहेत, कारण राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असले तरी वास्तविक प्रमुख पंतप्रधान असतात आणि म्हणून त्यांचे एकमेकांशी संबंध हे अतिशय महत्वाचे आहेत असं आपण समजूयात. आणि म्हणून आजच्या आपले टॉपिकमध्ये आपण राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांच्या सगळ्या परस्पर संबंधांशी विषयी बोलतोय. याचबरोबर पंतप्रधानाचे मंत्रिमंडळाशी सुद्धा संबंध चांगले असावे लागतात. पंतप्रधान गुरुनरी वगैरे असावा लागतो. आणि इथे एक संबंधित प्रश्न असा आहे की मग मंत्रिमंडळात सगळ्यांनाच खाती मिळतात का? तर नाही, सगळ्यांनाच खाती मिळतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. बिन खात्याचा मंत्री असू शकतो किंवा एका मंत्र्याकडे 2-3 खाती असू शकतात आणि म्हणून महत्वाची खाती मिळवण्यासाठी या मंत्र्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. लक्षात आलं? चढाओढ म्हणजे मग त्यासाठी पंतप्रधानांच्या जास्तीत जास्त जवळ जायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचं आणि त्यांच्याकडून ते खातं कसं मिळेल हे बघायचं. आणि म्हणजे मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हे सुद्धा डेलिकेट, नाजूक आहेत संबंध ते फार. याच्यानंतर आपल्याला असं बघावं लागेल की हे जे सगळं परस्पर संरचना आहे, एकमेकांशी संबंध आहे, अशा परिस्थितीमध्ये भारताचं शासन हे ह्या व्यक्ती चालवत असतात. राष्ट्रपतीच्या बरोबरीनेच दुसरी एक महत्वाची व्यक्ती इथे असते ती म्हणजे उपराष्ट्रपती. म्हणजे लोकसभेचे व राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात. ही निवड क्रमदेय एक व एकमत संक्रमण याच पद्धतीने होते. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रपतींची निवड होते त्याच पद्धतीने उपराष्ट्रपतींची निवड होते. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. 63व्या कलमात उपराष्ट्रपती विषयी तरतूद केली आहे. राष्ट्रपतींची जागा काही कारणाने म्हणजे मृत्यू, राजीनामा किंवा पदच्युती रिकामी झाल्यास त्यासाठी उपराष्ट्रपती पुढील राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत कामकाज बघतो. उपराष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्ष असतो. तो मुदतपूर्व राजीनामा देऊ शकतो. राज्यसभेत बहुमताने ठराव मान्य करून व लोकसभेची संमती मिळवून त्याला पदच्युत करता येते. यास दुसऱ्यांदा निवडणूक लढवता येते. उदाहरणार्थ डॉक्टर झाकीर हुसेन श्रीगिरी दुसऱ्यांदा निवडून आलेले होते. म्हणजे उपराष्ट्रपती पद हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं आपल्याला दिसतं. मग आता याच्याशी संबंधित असा प्रश्न एक आपण विचारूयात की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचे मानधन, वेतन, भत्ते
हे कसे दिले जातात? तर संसदेच्या संचित निधीतून हे दिले जातात. संचित निधी म्हणजे आपल्याकडून जे कर वगैरे घेतात, महसूल घेतात, तो सगळा संचित निधीत असतो आणि तो खर्च त्याच्यातून केला जातो. म्हणजेच असं आहे की कुठेही कोणताही दबाव नसू नये म्हणून हा खर्च संचित निधीतून केला जातो. मंत्र्यांना त्यांचे वेतन भत्ते असतात. राष्ट्रपतींना राहायला अलिशान घर, म्हणजे तुम्ही आता परवा टीव्हीत पाहिलं असेल, मुर्मू मॅडमला केवढं घर दिले द्रौपदी मुर्मूंना. अलिशान घर, इतर फॅसिलिटीज सगळ्या असतात आणि राष्ट्रपतींचा मान म्हणून आफ्टर रिटायरमेंट त्यांना सरकारतर्फे एक घर दिलं जातं. आजपर्यंत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदांवरती अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती येऊन गेल्यात. त्यांनी ते पद भूषवलंय आणि त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. म्हणजे राष्ट्रपती पदावरती आपले कलाम साहेब, शास्त्रज्ञ, ते सुद्धा त्या पदावर येऊन गेलेले. म्हणजे ते अटल बिहारींबरोबर त्यांनी काम केलेले आहे. म्हणजे त्यावेळेला राष्ट्रपती पंतप्रधान संघर्षाचा प्रश्नच नाहीयेत कधी. दोघंही अतिशय नम्र आणि अतिशय चांगले. म्हणजे असं पण आपल्याला बघायला मिळालेलं आहे की देशाला पंतप्रधान राष्ट्रपतींचं अगदी छान सुसंवाद आणि दोघंही हुशार, तज्ज्ञ आपापल्या पद्धतीने. कलाम तर शास्त्रज्ञ आणि अशी व्यक्ती त्या पदांवरती लाभणं म्हणजे त्या पदाचा शान उंचावल्यासारखे होते. हे पण लक्षात घ्या. खूप चांगले राष्ट्रपती आपल्याकडे राजेंद्र प्रसाद होऊन गेले, चांगले चांगले राष्ट्रपती होऊन गेले, चांगले चांगले पंतप्रधान होऊन गेले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, देवे गौडा, असं अनेक चांगले चांगले राष्ट्रपती, पंतप्रधान आपल्याकडे होऊन गेले. तर हे म्हणजे ह्या पदाचा एक मान वाढवण्याचं कामही त्या पदावर आलेल्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं. काही व्यक्तींचं व्यक्तिमत्व खूप उथळ पोकळ असतं आणि ते त्या पदाची शानगार त्यांच्यामुळे राहत नाही. कारण ही पदं राजकारण करण्यापेक्षा प्रशासन ओरिएंटेड अशी जास्त असतात. आणि म्हणून आज आपण हे काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यात बघितलेल्या आहेत आणि याच्या पुढचा भाग पुढच्या तासाला बघूयात. तर आज आपण इथे थांबूयात. पुढच्या वेळेला दुसरं बघूयात. थँक्यू.